आज सकाळी सकाळी काय व्हावं माझ्यासोबत. सकाळची घाईची वेळ, माझी चप्पल तुटली आणि माझ्या समोरनं माझी शाळेची बस गेली. तरी एक बरं झालं की चप्पल खाली बिल्डिंगमध्ये खालीच असताना मी तुटली. मी अमितला पटकन बोलवलं, माझ्या समोरनं माझी शाळेची बस गेली. मी अमितला म्हटलं खाली आहे माझी एक दुसरी चप्पल घेऊन, कारण मी परत वर जाणार मग खाली येणार, ते करण्यात काही अर्थ नाही आहे, मला अजून उशीर झाला असता. शेवटी आता अमितला म्हटलं ये माझी चप्पल घेऊन खाली आणि मला शाळेत ड्रॉप कर. सकाळची धावपळ, सकाळची गडबड आणि त्यात असं काहीतरी होणं म्हणजे बापरे खरंच. एनिवेज होतं असं कधी कधी. जेव्हा की आज माझं ॲक्च्युली वेळेत आवरून झालं होतं माहिती आहे. आज मी अगदी 10 मिनटं आधी रेडी होते, मला फक्त निघायचं होतं. तरी मी म्हटलं की ठीक आहे आता अजून वेळ आहे, बस यायला वेळ आहे, म्हणून जरा 5 मिनटं थांबू आणि मग निघू. आणि त्यातच हे सगळं घडलं. आधी निघाले असते तर मला तेवढा वेळ मिळाला असता की मी पुन्हा वरती जाऊन शूज आणू शकले असते. अमित आला बिचारा गाडी घेऊन, चालतंय तुम्ही. मी आज 10 मिनटं लवकर रेडी झाले होते. सगळ्यात आधी सॉरी तुला बोलवल्यासाठी. असं झोपेत नव्हतं. 10 मिनटं आधी मी रेडी झाले होते, बसले होते, ब्रेकफास्ट पण केला आज, कधी नव्हे ते. आणि म्हटलं अजून थोडासा वेळ आहे, मग निघू जरा 5 मिनिटांनी. खाली आले आणि माझी चप्पल तुटली. ह्याच्यात आणली आहेस का या बॅगमध्ये? उतरल्यावरती आत्ताच खायचं तरी मिळेल मला बस. इकडे येतोय ड्रॉप करायला. तरी पण मी किती दिवस विचार करत होते की मला नवीन चप्पल घ्यायची आहे. लिटरली आज सकाळपर्यंत विचार करत होते की मला नवीन चप्पल घ्यायची आहे. जुनी झाली आता, कारण संपूर्ण पावसाळा मी म्हटलं नवीन चप्पल नको घ्यायला, ती खराब होणार. इकडे साईडलाच थांबव, परत हे लोक किटकिट करतील. मी उतरू लगेच? प्लीज. चलो बाय 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 बाय. बस बस राहू दे इकडेच, मी उतरते. चलो बाय, थँक्यू. अमित असे शूज घेऊन आला माझ्यासाठी जे इतके जुने आहेत. ते मी माझ्याकडे अजूनही का ठेवलेत मलाच माझं कळत नाही, कारण ते फाटतच नाही आहेत शूज, इतके मजबूत आहेत, पण ते खूप जुने आहेत. आणि म्हणजे त्यांना काही झालं, हरवले, तुटले, फाटले, काही झालं तरी मला वाईट वाटणार नाही असे ते शूज आहेत. आणि अतिशय अनप्रेझेंटेबल शूज आहेत. म्हणजे तो दुसरा कुठलाही पेअर घेऊन येऊ शकला असता शूरॅकमधनं, पण नाही, त्याला हेच शूज आणायचे होते. आणि हे शूज मला दिवसभर घेऊन फिरावं लागलं. लवकर आले अगदी. आज मी वेळेत निघाले शाळेतनं, कारण कदाचित आम्हाला आज कांदिवलीला जायचं आहे, कारण उद्या मला पासपोर्ट ऑफिसमध्ये जायचं आहे. सो मी पासपोर्टसाठी अप्लाय केलं होतं, तर उद्या मला जायचं आहे मलाडला. तर कदाचित त्यासाठी आम्ही आज कांदिवलीला जाणार आहोत. आय एम नॉट शुअर. आम्ही किती वाजता घरी येईल त्याच्यावरती अवलंबून आहे, किंवा मग उद्या सकाळी सकाळी लवकर निघू. लेट्स सी. हो हाय. 15 मिनिटं झालं लाईट करून. ओके, तू निघालास आता? ऑल राईट. एक लेबर आला, दुसरा लेबर चालला. बरोबर, आज लेबरच आहोत आपण. जेवायला काही नाही, मग रील खा. ठीक आहे. मी जेवण आले. हो वा. तू किती वाजता येशील आता? तू रात्री. ओके बाय बाय बाय. हँडिंग ओव्हर टू यू. व्हॉट हाऊस. बाय.
मी आत्ताच तुम्हाला सांगत होते की अमितच्या येण्यावरती डिपेंड आहे की आम्ही आज निघणार आहोत की उद्या निघणार आहोत. पण सिन्स तो आत्ता घराच्या बाहेर पडला, मला नाही वाटत तो लवकर येईल संध्याकाळी. सो आय थिंक मोस्ट प्रॉबेबली आम्ही उद्या सकाळी लवकर निघू. पण तेच कन्व्हिनियंट वाटतं आहे मला. सकाळी इतकं ट्रॅफिक पण नसेल, म्हणजे खूप लवकर आम्ही निघालो तर इतकं ट्रॅफिक पण नसेल. आणि येस, आणि आमची कामं पण पटापट होतील. 10:15 माझा टाईम आहे त्यांनी दिलेला. तर आम्ही एक जवळजवळ इकडनं 7 वाजता जरी निघालो तरी पोहोचू वेळेत. सो येस, आता बघू. आता मला काहीच माहीत नाही आहे, मी हे सगळं आता बोलते आहे, पण अमितचा काही भरोसा नाही. तो येईल आणि सांगेल शांत चल चल आपल्याला आत्ताच निघायचं. सो आय कांट से एनिथिंग नाव. सो चला, आत्ताच घरी आले, आता जरा आवरते आणि मग आपण भेटूयात. हाय, आता आहे संध्याकाळ आणि जसं मी तुम्हाला काल म्हटलं की काल आठवतं तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी छोले भिजत घातले होते आणि ते मस्तपैकी भिजलेले आहेत आता. आणि मी जसं तुम्हाला काल म्हटलं की मी हे छोले लंच किंवा डिनरमध्ये बनवेन, तर लंचमध्ये तर मी काही बनवलं नाही, दुसरंच काहीतरी बनवलं साधं सोपं. पण आता डिनरसाठी मी छोले बनवते आहे. छोले आणि छोलेसोबत ज्वारीची भाकरी आणि भात असं बनवते आहे. मी आणि अमित चपाती खात नाही, आम्ही ज्वारीची भाकरीच खातो, कारण ती ग्लुटेन फ्री असते, हेल्दी असते, न्यूट्रिशियस असते आणि भरपूर कारणं आहेत आपल्याकडे ज्वारीची भाकरी खाण्यासाठी आणि पोळी न खाण्यासाठी. सो येस, ही पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली. आता इथे मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. हा आहे कांदा चिरलेला, बारीक चिरून घेतला आहे कांदा. आणि त्यानंतर एक 3.5 टोमॅटो आहेत, कारण माझ्याकडे अर्धा टोमॅटो फ्रीजमध्ये होता, तर तो अर्धा टोमॅटो आणि अजून 3 टोमॅटो असे मी मिक्सरला प्युरी करून घेणार आहे. आणि त्याचसोबत मी आलं आणि लसूण पण मिक्सरलाच टोमॅटोसोबतच वाटून घेणार आहे. वेगळं आलं लसूण पेस्ट वगैरे काय टाकायची गरज नाही आपल्याला, सगळं एका गोमध्ये होणार आहेत 2 गोष्टी. आणि छोलेचा मसाला आहे इकडे रेडीमेड, आणि त्या व्यतिरिक्त बाकीचे मसाले, जिरा पावडर आणि धण्याची पूड आणि लाल तिखट, हळद ते तर आहेच. आणि 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 अजून एक गोष्ट, मी छोले डिरेक्टली कुकरमध्ये बनवणार आहे. म्हणजे मी वेगळे छोले कुकरमध्ये शिजून घेणार, उकडून घेणार आणि मग वेगळीकडे ते बनवणार, असं नाही मी करणार आहे. मी सरळ 1 पॉट रेसिपी आज बनवणार आहे. आणि मी आजच नाही, मी नेहमीच छोले असेच बनवते, 1 पॉट रेसिपीने छोले बनवते. पटकन होतात, वेळ वाचतो, गॅस वाचतो, बऱ्याच गोष्टी वाचतात आणि बरंच चांगलंच होतं त्याने, आणि चव पण चांगली लागते बाय द वे. सो चला, आता मी ना सगळ्यात आधी फोडणी घालते आणि तुम्हाला दाखवते, जरा जवळून दाखवते. गॅस ऑन करून घेऊयात. अच्छा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली, ती म्हणजे ही की मी याच्यामध्ये खडे मसालेसुद्धा घालते फोडणीमध्ये. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवते मी कुठले कुठले खडे मसाले घालते. स्पेसिफिक असं काही नाही आहे, जे अवेलेबल आहे ते. तर कुकर तापलेला आहे, पाणी पण इव्हॅपोरेट झालं आहे. आता यामध्ये आपण तेल घालूयात. तर खडे मसाल्यांमध्ये मी तमालपत्र घेतलं आहे, काय म्हणतो आपण याला, दालचिनी घेतली आहे, लवंग घेतलं आहे, आणि त्यासोबत ना इकडे मी ही काळी मिरी पूडसुद्धा घेतलेली आहे. माझ्याकडे पूड होती, ही घरी बनवलेलीच पूड आहे, सो हीच मी वापरणार आहे. ही काळी मिरी मी घालणार नाही आहे. सो चला, हे आपण तेलामध्ये घालूयात. मला एका हातात कॅमेरा पकडून दुसऱ्या हाताने जेवण बनवणं अवघड जातं, म्हणून मी ट्रायपॉड लावला आहे. आणि माझा ट्रायपॉड असा नाही आहे जो टॉप व्ह्यू घेऊ शकेल, सो प्लीज बेअर विथ मी. मी तुम्हाला जवळून रेसिपी दाखवेन. आता कांदा घालूयात. टोमॅटोची सुंदर प्युरी झाली आहे, रंग किती छान दिसतोय. आता या कांद्यासोबतच
आपल्याला ही टोमॅटोची प्युरी घालायची आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटोची प्युरी एकत्र छान शिजत राहील. टोमॅटोचा पण कच्चेपणा जायला हवा, त्यामुळे कांद्यासोबतच प्युरी घालायची आपल्याला. मी ह्याला थोडा वेळ हाय फ्लेमवरती परतून घेतले, 2 मिनिटं जवळजवळ, कारण त्याने टोमॅटोचा आणि कांद्याचा जो कच्चेपणा आहे, जो रॉ स्मेल आहे, टेस्ट आहे, तो लवकर नाहीसा होईल म्हणून. आता 1-2 मिनिटं झाल्यानंतर ना गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं याच्यावर. 5 मिनिटं ह्याला परतू द्यायचं. आता छोले ही पंजाबी डिश आहे, ऑथेंटिक पंजाबी डिश. आणि जे पिंडी छोले बनतात, म्हणजे पंजाबची जी डिश आहे पिंडी छोले, ते खूप वेगळ्या रेसिपीने बनतात. म्हणजे त्यात बऱ्याच गोष्टी अजून जातात. कुकरमध्ये छोल्यांसोबत चहाचं पाणी आणि बरंच काय काय खडे मसाले छान पोटलीमध्ये बांधून छोले आधी शिजवताना त्यामध्ये घालतात आणि बऱ्याच गोष्टी असतात. भरपूर मसाले जातात पिंडी छोले बनवण्यासाठी, ऑथेंटिक छोले, पंजाबी छोले बनवण्यासाठी. मी सुद्धा बनवते कधी मूड आला तर, किंवा कधी वेळ असेल तर. युजली आपल्या रोजच्या गडबडीमध्ये ना मी हे असं साध्या रेसिपीनेच बनवते, पण ट्रस्ट मी, ह्याने सुद्धा छोले खूप टेस्टी होतात, छान होतात. तुम्हाला जर ती रेसिपी हवी असेल ना, पिंडी छोलेची रेसिपी, तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. मी नक्की ती तुमच्यासाठी बनवेन आणि माझ्या चॅनलवरती शेअर करेन, अपलोड करेन. जेव्हा केव्हा तुम्ही माझा चॅनल, सपोज माझा चॅनल जेव्हा केव्हा ग्रो होईल आणि जेव्हा जर तुम्ही इफ यू कम अक्रॉस दिस ब्लॉग, तर मला डेफिनेटली कॉमेंट करून सांगा. मला माहिती आहे आता खूप कमी लोकं आहेत जी कदाचित कॉमेंट करणार नाहीत, पण उद्या जेव्हा माझ्या सबस्क्रायबर्सचा काउंट वाढेल, होपफुली, फिंगर्स क्रॉस्ड, तर आणि जर तुम्ही हा व्लॉग बघितलात माझा चुकून, तर मला कॉमेंट करून सांगा. आय प्रॉमिस यू, मी डेफिनेटली तुमच्यासाठी ती रेसिपी अपलोड करेन. ऑथेंटिक पिंडी छोले, पंजाबी पिंडी छोले. ह्यातलं मॉइश्चर संपलंय. ही अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. चला, आता यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले, पावडर्ड मसाले घालायचे. इथे मी सगळे मसाले असे एकत्र करून ठेवलेत. मी काय काय घेतले तुम्हाला सांगते. छोले मसाला घेतला आहे, जिरेपूड घेतली आहे, धण्याची पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे, लाल तिखट घेतली आहे. गरम मसाला असेल तर घ्या, नाही घेतला तरी चालेल, कारण आपण ऑलरेडी खडे मसाले इतके घातलेत आणि त्यात छोले मसाल्यामध्ये सुद्धा, म्हणजे इट इज वन अँड द सेम, छोले मसाला आणि गरम मसाला, सो त्याची एवढी काही गरज नाही आहे. आणि हा मी थोडासा ना गोडा मसाला पण घेतला आहे, त्याची गरज नाही आहे, पण माझ्याकडे होता, सो मी एक अर्धा चमचा फक्त घेतला आहे. आपण हे सगळं यामध्ये घालूयात. कसुरी मेथी असेल ना तर कसुरी मेथी पण घाला, माझ्याकडे नव्हती. नाहीतर युजली मी काय करते, कसुरी मेथी तव्यावरती आधी थोडी अशी हलकी मंद आचेवरती गरम करून, म्हणजे काय म्हणतो, गरम नाही, भाजून घेते आणि त्यानंतर मग त्याची ना अशी खलबत्त्यामध्ये कुटून पावडर करते आणि मग ती पावडर पण यामध्ये मी वापरते. खूप सुंदर टेस्ट येते त्याने. आता माझ्याकडे कसुरी मेथी संपली आहे, त्यामुळे मी जी नाही वापरते, पण तुमच्याकडे असेल तर खुशाल वापरा, खूप छान चव येते त्याने. सो चला, आपला हा भाजीचा बेस रेडी आहे. आता यावरती आपण छोले घालून घेऊयात. पण छोले घालण्याआधी ना जरा 1-2 मिनटं अजून थोडा वेळ आपण झाकून ठेवू. मी इथे ना मग अशी टोमॅटो प्युरी केली होती ना, त्यामध्ये मी जे मिक्सरला लागलं होतं ना, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ठेवलं. ते थोडंसं हलकं पाणी घालू, जेणेकरून हा मसाला ना खाली लागणार नाही, कारण आता यातलं ना मॉइश्चर सगळं गेलं आहे ना, तर खाली लागण्याची शक्यता आहे. तर आपण आता 2 मिनटं जरा आपले हे मसाले पण थोडे कुक होईपर्यंत झाकून ठेवूयात. चला चला चला, हां, मस्त आपला हा मसाला, म्हणजेच आपल्या भाजीचा बेस आता परफेक्टली कुक झालेला आहे. हे पहा, परफेक्ट कन्सिस्टन्सी, मस्त छान. यामध्ये ना मी मध्ये मध्ये थोडं हे मिक्सरमधलं पाणी, म्हणजे मिक्सरमध्ये मी जे पाणी घालून ठेवलं होतं ते थोडं घालून मी हा मसाला परतून घेतला आहे. आणि मसाला इतका छान परतला गेला आहे ना, मी जितक्यांदा पाणी घालत होते तितक्यांदा मस्तपैकी ॲब्झॉर्ब करून घेत होता. सो परफेक्टली कुक्ड आहे. आणि इथे ना
मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, जे आपण छोले घातल्यानंतर यामध्ये घालणार आहोत. सो चला, छोले पण इथे आपले आहेत तयार. घालून घेऊयात छोले. मस्त छोले मी धुवून घेतले होते बाय द वे. आणि आता हे गरम गरम पाणी आपण यावरती घालणार आहोत. गरम पाणी घातलं ना की कुठल्याही भाजीला, उसळ किंवा जे काही आपण बनवतो ना करीज, त्यांना मस्त असं एक तर्री सुटते आणि मजा येते खायला, बघायला पण छान वाटतं. सो चला, आता यामध्ये ना ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आता मी जरा कॅमेरा साईडला ठेवते, काहीतरी राहील, काहीतरी चुकेल माझ्याकडनं, गडबड होईल, त्यापेक्षा मी कॅमेरा साईडला ठेवते आणि यामध्ये मीठ वगैरे घालून घेते. बघितलं, कॅमेराच्या गडबडीत तिथे गॅस ऑन राहिला होता. अशी गडबड होते जेव्हा वन मॅन शो असतो. तर चला, मी यामध्ये ना मीठ घालून घेते आता. तर चला, आता यामध्ये मीठ गेलेलं आहे, बाकी सगळं सामान गेलंय. आता आपण याला झाकण लावून घेऊयात. आधी असंच झाकण नुसतं ठेवूयात आणि एक हाय फ्लेमवरती ना ह्याला एक उकळी घेऊयात. एक उकळी झाल्यानंतर आपल्याला कुकर बंद करून फ्लेम लो करायची आहे आणि म्हणजे मीडियम करायची आहे. मीडियम फ्लेमवरती एक 5 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या. माझ्या कुकरला 5 शिट्ट्या लागतात. तुमच्या कुकरमध्ये जर 3 शिट्ट्यांनी काम होणार असेल तर करा. सो आता एक उकळी आली ना की फ्लेम आपल्याला लो करा, मीडियम करायची आहे. छोल्यांना उकळी आली आहे. सगळ्यात आधी ना आपण शिट्टी काढून घेऊया. शिट्टी काढून कधीही कुकर लावा, नाहीतर भस्कन सगळी वाफ तुमच्या हातावरती येऊ शकते. खूप ॲक्सिडेंट्स होतात, आपल्याला ते नको आहे. छोले होईपर्यंत मी सिंकमधली सगळी भांडी घासून घेतली. मला सिंकमध्ये भांडी असलेली आवडत नाही. सिंक जितका रिकामा असतं तितकं बरं वाटतं. तर जी भांडी मी छोले बनवण्यासाठी वापरली होती ती सगळी मी घासून धुवून साईडला ठेवून दिली आहेत. आता मस्त मी भाकऱ्या बनवायला घेते. अच्छा अच्छा, तो तुझा क्लायंट कोणतरी आहे ना? हां, ओके, बर. फोनवरती सांगू शकतो ना? तुझा तुम्ही पाहिलंत ना, आपले छोले मस्तपैकी तयार झालेत. आणि इकडे मी भात ठेवला आहे शिजायला. आता थोड्या वेळात म्हणजे अगदी 5च मिनटात आम्ही पण जेवायला बसतो. गॅस कमी केला आहे आणि प्लीज हा सगळा मेस अवॉइड करा. हे सगळं मी नंतर जेवण झालं की सगळं साफ करत असते. आणि ही आज दुपारची भाकरी होती, एकच शिल्लक होती. तर मला ना अशी कडक भाकरी खूप आवडते, म्हणजे जी भाकरी अशी शिल्लक असते, शिळी भाकरी असते बेसिकली, ती मी अशी गरम तव्यावरती ठेवून देते आणि मग ती थोडीशी अशी कडक होते. मला ती आवडते खायला. तर ही माझ्यासाठी आहे स्पेशली. आम्ही ताजी भाकरी खाईल. मस्त शिजलेत छोले, छान झालेत. खड्या मसाल्यांचा एकदम खमंग असा सुवास सुटला आहे. छान मस्त झालेत. चला, आता मी वाढते. हे आहेत छोले, ज्वारीची भाकरी आणि कांदा लिंबू. चला, हा आहे माझा डिनर तयार. या जेवायला सगळे. कसं झालं अमित? खूप छान झालं, खूप आवडलं? हो, मस्त. गरम कडक भाकरी आणि छोले. जेवण झाल्यानंतर मी माझं काम करायला बसले. चला तर मग आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.